नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्यांना सर्वप्रथम स्मरण करून वंदन करून आत्ताच आपल्या पीआय साहेबांनी आत्ताच आपल्याला सुंदर मार्गदर्शन केलं। मनुष्य जेव्हा बिघडतो तेव्हा समाजामध्ये एक अशी व्यवस्था आहे जी सर्व संमत व्यवस्था आहे, तिला आपण पोलीस यंत्रणा म्हणतो। आणि त्या पोलीस यंत्रणेद्वारे बळजबरीने समाजाला शिस्त लावण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। पोलिसांचं काम आणि भिक्खूंचं काम हे सारखंच आहे। दोघांचंही काम सारखंच आहे, दोघांची ड्युटी सारखीच आहे। जसं ते क्राईम होऊ नये याच्यासाठी ते दक्ष असतात, तशाच पद्धतीने भिक्षू सुद्धा समाजामध्ये क्राईम न होण्यासाठी अशी भावनाच तयार होऊ नये, असा विचारच तयार होऊ नये याच्यासाठी ते दक्ष राहून मार्गदर्शन करताना दिसतात। आणि दोघांचंही काम सेम आहे। जेव्हा ते आमच्याकडून बिघडतात तेव्हा पोलिसांकडे पाठवलं जातं, कधी कधी पोलिसांकडे ते नीट होत नाही तेव्हा ते आमच्याकडे पाठवले जातात। तर अशा पद्धतीचं हे काम आहे। धम्माचाही उद्देश तोच आहे। बुद्धाने मनोविज्ञान हे आपल्या म्हणजे आपलं जे जीवन आहे, आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जे इथं बसलेली सगळी मंडळी आहे, प्रत्येकाला एक मनोविज्ञान दिलंय। आणि या मनोविज्ञानामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान केंद्र, अनेक प्रकारचे विषय या मनामध्ये आहेत। ते वाईटही आहेत, चांगलेही आहेत, ते सार्थक आहेत, निरर्थक आहेत, ते कुशल आहेत, अकुशल आहेत। थोडक्यात ते वाईट किंवा चांगले अशा प्रकारचे अनेक विषय आपल्या मनामध्ये आहेत। आता विज्ञान म्हणजे काय? तर विज्ञान म्हणजे तुमच्या भाषेमध्ये जिथं जीवशास्त्र आहे, जिथे भौतिक शास्त्र आहे, तिथे तुम्ही विज्ञान समजता, त्याला सायन्स म्हटलंय। पण बुद्धाचा जो धम्म आहे, भगवान बुद्धाला जे विज्ञान सांगायचं होतं, ते विज्ञान म्हणजे आपल्या मनाची जी अवस्था आहे, आपल्या मनाची जी चेतना आहे, ती चेतना भगवान बुद्धाला समजावून सांगायची होती। तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारचं विज्ञान, एक विज्ञान आहे पण विज्ञानाचे अनेक स्वरूप, अनेक विषयामध्ये जाऊन ते अनेक विषयांचं विज्ञान तयार होताना दिसतं तुम्हाला। जसं तुम्ही धम्म ऐकण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहात, किंबहुना धम्म ऐकण्यासाठी घरून निघालेले आहात, म्हणजे तुमचं मनोविज्ञान
पूर्णपणे जागृत झालेला आहे आणि आपण या ठिकाणी तुमचं विज्ञान जे मन आहे ते कामाला लागलेलं आहे. कामाला लागले म्हणजे काय? शरीराने तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, म्हणजे शरीराद्वारे तुमच्या मनाला होणाऱ्या ज्या काही वेदना आहेत तेव्हा तुमचं काय विज्ञान या ठिकाणी जागृत झालेलं आहे. तुम्ही आता या ठिकाणी आमच्याकडे बघत आहात, तुम्ही आमच्याकडे पाहत आहात, म्हणजे तुमचं चक्षु विज्ञान या ठिकाणी काम करत आहे. म्हणजे नुसते डोळे काम करत नाहीत, तर डोळ्यानं तुम्ही जे पाहत आहात आणि जे मनाला त्याचं आकलन होत आहे ते म्हणजे चक्षु विज्ञान तुमचं काम करत आहे. नुसतं तुम्ही पाहतच नाहीत तुम्ही आम्हाला, तर तुम्ही आम्हाला ऐकत आहात आणि त्यामुळे तुमचे कान काम करत आहेत. कानाचा विषय ऐकणे आहे, म्हणजे तुमचं कान विज्ञान सुद्धा, श्रोत विज्ञान तुमचं काम इथं करत आहे. बरोबर. आता जिभेचं जेव्हा आपण खाऊ एखादा पदार्थ, तेव्हा तुमच्या जिभेवर एखादा पदार्थ ठेवल्यानंतर तेव्हा तुमचं जिव्हा विज्ञान जागृत होतं. म्हणजे जे 6 इंद्रिय आहेत, जे 5 आपले जे कान, नाक, जीभ, डोळे, त्वचा जी आहे, त्याच्यामध्ये जी वेदना होते त्याचं जे आकलन होतं, त्या आकलन होणाऱ्या प्रक्रियेला आपण म्हणजे जे आकलन मनाला होतं त्याला विज्ञान म्हणलंय. आणि म्हणून बुद्धाला असं विज्ञान निर्माण करायचं होतं, बुद्धाला असं आकलन करायचं होतं जगाला की ते कुशलच असेल, जे चांगलंच असेल ते कधीही वाईट नसेल. मी एक साधारण एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही बुद्धिस्ट राष्ट्रांना ज्यांनी ज्यांनी भेट दिल्यात, जे जे बौद्ध राष्ट्रांना गेले, त्या लोकांचं वागणं कसं आहे तुम्ही पहा. ते लोक कसे बदललेत, त्यांचं मन कशा पद्धतीनं ते मनाने जीवन जगतात, ते काया वाचा मनाने कसे राहतात, ते तुम्हाला तिथं प्रत्यक्ष गेल्यावर पाहायला मिळेल. ते बुद्धिस्ट कंट्री आहे म्हणजे नेमकी कशी कंट्री आहे, बौद्ध राष्ट्र आहेत म्हणजे कसे राष्ट्र आहेत, कारण तिथल्या प्रत्येक माणसाचं मन, तिथल्या प्रत्येक माणसाच्या मनाचं मनोविज्ञान हे अत्यंत शुद्ध आणि निर्मळ आणि चांगल्या पद्धतीचं कुशल असणारं आहे. म्हणून ते लोक आपल्या जीवनामध्ये सुखी आहेत. लोकांना सुखी बनवायचंय बुद्धाला, आणि सुखी बनवण्यासाठी लोकांना काय करावे लागेल तुम्ही सांगा. सुखी होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सुखी होण्यासाठी तुम्ही म्हणता बनते पोट भरून खाल्ला आणि की सुखी होतो. पोटभर खाल्ल्यानंतर आपलं मन सुखी होतं, जीवन सुखी होतं असं म्हणता, पण पोटभर खाल्ल्यानंतर आपलं जीवन सुखी होत नाही. सुंदर कपडे, महागडे कपडे घातल्यानंतर तुम्हाला वाटतं की मी सुखी आहे, तर बिलकुल ते साफ चुकीचं आहे. सुंदर कपडे घातल्यानंतर माणसं सुखी होत नाहीत. महागडे कपडे घातल्यानंतर माणसं कोणीही सुखी होत नाहीत. किंबहुना हलके किंवा कमी दर्जाचे किंवा सगळ्यात कमी किमतीचे कपडे घातल्यामुळे कोणी दुखी पण होत नाही. होतं का? समजा आपल्याकडे 4 चाकी दुचाकी नावाचं वाहन असेल म्हणजे आपण सुखी आहोत का? नाही. सुखी होण्यासाठी मनच आहे कारणीभूत, दुःखी होण्यासाठी मनच कारणीभूत आहे. आणि म्हणून सुखी होण्यासाठी चांगलं मन एवढं पूरक आहे, चांगलं मन एवढं अपेक्षित आहे, आणि म्हणून चांगल्या मनाचे संस्कार, चांगल्या मनाची, चांगल्या विचाराची असलेलं मन आपल्याला निर्माण करता येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच बुद्धाची धम्मदेशना आहे. बुद्धानं काय केलं धम्मदेशना सांगून?
बुद्धाने काही चमत्कार केला नाही, बुद्धाने काही धम्मदेशना सांगून, बुद्धाने धम्मदेशना सांगून लोकांचे मन शांत केले, लोकांचे मन एकाग्र केले, लोकांचे मन संयमी केले, लोकांचे मन निर्मळ केले, लोकांची मन एवढे सद्गतीत प्रसन्न केले, एवढे विनम्र सोजवळ करून टाकले की त्यांच्या मनामध्ये वाईट गोष्ट उत्पन्न व्हायला थाराच मिळाला नाही, कुठली संधीच प्राप्त होऊ दिली नाही। आणि ज्या ज्या लोकांनी बुद्धाचा धम्म अशा रीतीने ऐकला त्या त्या लोकांचं मन पूर्णपणे शुद्ध, पवित्र, निर्मळ, चांगलं झालेलं आहे। बघा, धम्म ऐकणारे लोक त्यांच्यात बदल बघा, आणि जे धम्म न ऐकणारे लोक आहेत त्यांच्यातही बघा। धम्म ऐकणारे, धम्म श्रवण करणारे, धम्मावर श्रद्धा ठेवणारे, धम्मावर विश्वास ठेवणारे, धम्माचं पालन करणारे, धम्माचे चिंतन करणारे लोक काया वाचा मनाने ते संयमी आहेत, शांत आहेत, निर्मळ आहेत, कुशल कर्म करणारे आहेत, दानी आहेत, त्यागी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये। पण जे धम्माचं चिंतन करीत नाहीत, धम्मावर श्रद्धा ठेवत नाहीत, धम्माचं कधी ऐकत नाहीत, धम्माचं कधीच पालन करत नाहीत, ते लोक आपल्या जीवनामध्ये नाना प्रकारचे म्हणण्यापेक्षा भगवान बुद्धानं सांगितलेले जे अधोगतीचे जे कारण, बुद्धानं जे पराभव सुत्तामध्ये जे सांगितलं की मनुष्याचा पराभव, मनुष्याचं अधपतन कशामुळे होतं हे कारण तुम्हाला माहित आहे। कशा पद्धतीने लोक पराभव होते त्यांचा, ते अधपतन, पतनाला जातात, त्यांचं पतन होतं माणसामधून, अकुशल जीवन जगताना दिसतात, त्यांची वाचा शुद्ध नाही, त्यांचं मन शुद्ध नाही, त्यांचं आचरण शुद्ध नाही, ते दुःशील आहे वाचेनं, मनाने आणि शरीराने। आणि म्हणून धम्म आपल्या सगळ्यांचं मन पवित्र, निर्मळ आणि शुद्ध करण्याची शिकवण धम्म देतो। धम्माला तुम्ही कमी समजू नका, धम्माची किमया तुम्ही साधारण समजू नका। जर तुम्हाला धम्म जर पाहायचाच असेल, धम्माची चवच घ्यायची असेल, धम्माचा लाभच घ्यायचा असेल, तर धम्माच्या प्रती श्रद्धा निर्माण करायला शिका, धम्माच्या प्रती विश्वास ठेवायला शिका। धम्माच्या प्रती विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे। विश्वास म्हणजे श्रद्धा, विश्वास म्हणजे निष्ठा, निष्ठा आणि विश्वास बुद्धाच्या प्रती असणं आवश्यक आहे, धम्माच्या प्रती असणं आवश्यक आहे, संघाच्या प्रती आवश्यक असणं आहे। या तीन रत्नाच्या प्रती ज्यांच्या मनामध्ये विश्वास नाही, ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा नाही, ज्यांच्या मनामध्ये निष्ठा नाही, तो व्यक्ती कधीच उपासकही बनू शकत नाही, तो शिलवानही बनू शकत नाही, तो गुणवानही बनू शकत नाही, तो त्यागी बनू शकत नाही, तो दानी बनू शकत नाही, तो ध्यानी बनू शकत नाही, तो या जगामध्ये कुठलीच गोष्ट करू शकत नाही। आणि म्हणून बुद्ध, धम्म, संघ हे तीन रत्न आपली संपत्ती आहे। बुद्ध, धम्म, संघ ही आपली ओळख आहे, बुद्ध, धम्म, संघ आपल्यासाठी प्रेरणा आहे, बुद्ध, धम्म आणि संघ आपल्यासाठी मार्गदर्शन आहे, बुद्ध, धम्म, संघ आपले जीवन बदलणारे मार्गदर्शक तत्व आहेत। आणि बुद्ध, धम्म, संघावर आपली श्रद्धा, विश्वास, निष्ठा असणं आवश्यक आहे। याला तुम्ही ऐका। तुमचं मन बदलायचं जर असेल, तुमच्या मनामध्ये करुणा, ममता, प्रेम, आपुलकी जर निर्माण करायची असेल, तुमचं मन प्रसन्न आणि निर्मळ, शुद्ध जर करायचं असेल, तर बुद्ध, धम्म, संघाशिवाय पर्याय नाही। बुद्धाचं दर्शन तुम्हाला करावं लागेल, बुद्धाला पाहावं लागेल, बुद्धाला समजून घ्यावं लागेल, बुद्धाला ऐकावं लागेल, बुद्धानं सांगितलेला धम्म सुद्धा तुम्हाला पाहावा लागेल आणि ऐकावा लागेल आणि आचरण करावा लागेल। एवढंच नाही तर संघाला सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल, संघाचे गुण धारण करावे लागतील, संघाला तुम्हाला संघाच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त करावी लागेल, तरच आपल्यामध्ये बदल होतील, अन्यथा होणार नाहीत। आणि म्हणून तुमचं मन म्हणजे तुमच्या मनात असणारं विज्ञान हे निर्मळ होणं आवश्यक आहे। जेव्हा तुमच्या मनातच तुमचं विज्ञान, तुमचं मनाचं विज्ञान जर निर्मळ असेल, तर तुम्ही काहीच वाईट करणार नाहीत कुणाचं। आपण जन्मताच वाईट होतो का?
मला सांगा, जन्मताच तुमच्यासोबत राग होता का? नाही. जन्मताच तुम्ही क्रोधी होतात का? नाही. जन्मताच तुम्ही लोभी होतात का? बिलकुल नाही. जेव्हा आपण आईपासून जन्माला आलो तेव्हा आपण एकदम नवी करकरीत कोळी पाटी होतो. जसं जसं या वातावरणामध्ये, या संसारामध्ये, या जगामध्ये आपला जसा जसा संपर्क वाढू लागला तसं तसं आपलं मन, आपली वाचा, आधी आपलं मनच खराब झालं. मन एकदम पवित्र होतं, पण मन आधी बघा आपल्याला बोलता यायला गेलं. आपण बोलू शकत नाही काही वर्ष आपण सुरुवातीच्या काळामध्ये, पण आपलं मन चालू आहे. मन कार्यान्वित आहे. मन एकदम कार्य करीत आहे. रडायचं कळतं, बोलायचं कळतं, त्याला कोणी सांगत नाही. हे इम्पॅक्ट होतो. हे आपोआप चलत आहे. फक्त तो काही काही गोष्टी पकडतो, काही काही गोष्टी सोडतो. मन काही काही गोष्टी धारण करतं, काही काही गोष्टी सोडतं. म्हणजे मनोविज्ञान एवढ्या पद्धतीनं, एवढं तरबेज, एवढं परफेक्ट आहे, एवढ्या पद्धतीचं म्हणजे फॉन्ट आहे की ते कुठल्याही गोष्टीला धारण करू शकतं, कुठल्याही गोष्टीला ते सोडू शकतं एवढं. आणि म्हणून तुमचा बुद्धाचा आग्रह राहिला, बुद्धांचा एवढा आग्रह राहिला लोकांना शिकवण्यामध्ये की लोकांचं मनच नीट करायचं. थायलंडमध्ये जा, श्रीलंकेमध्ये जा, जपानमध्ये जा, किंवा जेवढे बुद्धिस्ट कंट्री आहेत तिथं जा. जपानच्या एका प्रधानमंत्र्याने त्याचा पीए भ्रष्टाचाराशी निगडीत आहे असं जेव्हा समजलं, त्याचा पीए तो अजून ते सिद्ध व्हायचंय, तो झाला नाही अजून भ्रष्टाचारी, सिद्ध व्हायचे. नुसती त्याच्याबद्दल एक खबर आली, लगेच जपानच्या प्राईम मिनिस्टरने नैतिक जिम्मेदारी म्हणून त्याचा राजीनामा रिझाईन केल्याचं इतिहासामध्ये वर्णन आहे. इतिहास आहे. एवढी मोठी प्रचंड मोठीचा, एवढ्या मोठ्या गोष्टीचा त्याग करायला मिळणं सोपं नाही. कुठून येते ही ताकद? ही ताकद बुद्धाच्या शिकवणीमध्ये आहे, बुद्धाच्या धम्मामध्ये आहे, आणि त्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलंय. म्हणजे नुसतं नाव पीएचं आलंय तर त्याचं सगळं मला सुद्धा भोगावं लागणार आहे, त्याचा परिणाम मला भोगावा लागणार आहे, आणि माझी नैतिक जिम्मेदारी आहे, माझ्या संबंधाने असणारा असल्यामुळे मी राजीनामा देतोय. मी एकच उदाहरण सांगत नाही, मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगतो. कोणी कुणाला फसवायला तयार नाही, कोणी कुणाला हॉर्न वाजवायला तयार नाही, कोणी कुणाला लुबाडायला तयार नाही. पोलीस आहेत, पोलीस पण किती आहेत? फार कमी पोलीस आहेत. सगळे लोक हळून बोलायले, साधा कचरा करायला एक आपल्या हातातलं फूल, आपल्या हातातली एखादी विक्सची गोळीची जो कव्हर असतं ते सुद्धा कोणी रस्त्यावर टाकू शकत नाही. बंधन नाही सरकारचं त्यांना, पण त्यांचं मनोविज्ञान एवढं जागृत आहे, त्यांची तयारीच नाही की आपल्याकडून ही घाण व्हावी, आपल्याकडून हे सगळं मलिन व्हावं, अशी कुणाचीही तयारी नाही. सगळे लोक स्वयंचलित मनाने चलित आहेत. तंत्र तर विकसितच आहे, जीवन जगण्याचं तंत्र त्यांना माहीत झालंय, आणि ते तंत्र दुसरं तिसरं काही नसून बुद्धाचा धम्म आहे. आणि तो धम्म मनात आलेला आहे. आणि तिथे असणारा बाप, तिथं असणारी पत्नी, तिथं असणारा लेक, तिथं असणारी मुलगी, तिथं असणारी सूर, तिथं असणारा मुलगा, तिथं असणारी सासू, तिथं असणारी नणंद, तिथं असणारा जावई, तिथं असणारा जो काही तुमच्या घरातले नाते, तिथं असणारा सरपंच, तिथं असणारा नगरसेवक, तिथं असणारा माणूस, तिथं असणारा तरुण, तिथं असणारी तरुणी, तिथं असणारा चपराशी, तिथं असणारा पोलीसवाला, तिथं असणारा देशाचा राजकर्ता, तिथं असणारा संन्यासी, तिथं असणारा भिक्षू, या सगळ्यांचे मन एवढे पवित्र निर्मळ झालेले आहेत, ते स्वतःला एवढे संस्कारित करून घेतलेले आहेत केवळ आणि केवळ बुद्धाच्या धम्मामुळे. केवळ आणि केवळ. आणि म्हणून ते कुणालाही बोलायला तयार नाहीत, कुणासोबत भांडण करायला तयार नाहीत, कुणालाही जोरात बोलायला तयार नाहीत. तुम्ही म्हणसाल काय देशात एवढ्या लोकांना कधी प्रशिक्षित केला असेल, कधी या लोकांना वळण लावलं असेल बाबा, कोण लावला असेल? असंच म्हणाल ना आपले भारतातले लोक. त्यांना कोणी वळण लावलं नाही, त्यांना कोणी प्रशिक्षित केलं नाही. त्यांचे मन, त्यांच्या आई वडिलांचे मन म्हणजे त्यांच्या लेकरांचे मन तसे झालेले आहेत. आई वडिलांकडून ते तसं मिळत आहे.
म्हणजे धम्म आधी त्यांचे धम्म हा मेन आहे त्यांचं, आणि धम्मापासून मग ते शिकत शिकत सगळे नीट झालेले. कोण कुणाला हसत नाही जोरात, कोण कुणाला जोरात बोलत नाही, कोण कुणाला म्हणजे दुसऱ्याचा मान अवमान होईल, दुसऱ्याचं मन कलुषित होईल, दुसऱ्याच्या मनाला दुःख होईल असं कुठलंही काया वाचा मनाचं माझं कुठलंही आचरण होता कामा नाही, एवढी काळजी त्या देशानं त्या देशातल्या लोकांनी घेतलेली आहे. म्हणजे ही गोष्ट आपण समजून घ्या की आपल्या तिथल्या लोकांचे मन एवढे पवित्र आणि निर्मळ झालेले आहेत आणि मग ते तशा पद्धतीनं वाईट करायला तयार नाहीत. आणि म्हणून बुद्धाचं हेच सांगणं आहे की लोकांचे मन मेन आहेत. तुमच्या हातापायाला सुधरून काही चालणार नाही, तुमच्या शरीराला, तुमच्या कपड्याला, तुमच्या घराला, तुमच्या कुठल्याही सौंदर्याला नीट करून चालणार नाही. तुमच्या अंतकरणाला नीट करून सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत, तुमच्या मनाला नीट करून साध्य होणार आहेत. आणि म्हणून तुमच्या मनात जेव्हा चोरीचा भाव उत्पन्न, चोरी कोण करतो? तुमचं चोर कोण आहे? हातपाय चोर आहेत? नाही, मन चोरी करायला तयार होतं. तसं मनात तसं उत्पन्न होतं. बरोबर? व्यभिचार करायला कोण करतं? शरीर करतं म्हणता का? बिलकुल नाही, ते मनात येतं तुमच्या आधी. ते मनात उत्पन्न होणारं मनोविज्ञान हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही लोकांना रागाने बघता, क्रोधाने बघता, तुमचे डोळे राग करत नाहीत, ते फक्त आलंबन आहे, ते फक्त आधार आहे, ते माध्यम आहे. पण राग कोण व्यक्त करू लागलं? ते तुमचं मन. शिव्या कोण देऊ लागलं? शब्द फक्त पडत आहेत, जीभ फक्त उचलत आहे, पण या जिभेला उचलण्याची ताकद, या जिभेला उचलण्याची ऊर्जा, या जिभेला उचलण्याची जेवढी प्रेरणा आणि जेवढी शक्ती कोण देत आहे? ते म्हणजे मन. म्हणजे मन तुमचं शिव्या देत आहे. तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत म्हणजे कोण रडत आहे? डोळे रडत नाहीत, मन हळवं होतं, मन व्याकुळ आणि बेचैन होतं, तेव्हा तुमचं मन दुःखी होतं. बरोबर? तुम्ही इथं बसायला आले म्हणजे तुम्ही शरीराला बसत नाही, तुमच्या मनानं जोपर्यंत तुम्हाला इथं आदेश दिल्या जात नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी बसत नाही. त्यात काही बदल व्हायला तयार नाही. नैसर्गिक जे भी निर्जीव आहे त्याला कोण सांगणार आहे? झाडाला उपदेश आहे का? दगडाला उपदेश आहे का? पाण्याला उपदेश आहे का? माणसाला उपदेश आहे. म्हणून तुम्ही ऐका, ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आहेत 4 वंतीजी इथं बोलणार आहे. गायन आहे का? हे आहे, गायनात बी प्रबोधन आहे. गायनवाल्याला मी काही म्हणणार नाही, कारण मलाच गायन आवडतंय, त्याच्यामुळे चिंता करू नका. गायन प्रबोधन करत असते. गायनातून लोक बदलतात, पण कोणत्या गाण्यातून बदलतात हा पण विचार. गाणं बी मन लावून ऐकावं लागते का? उगाच आहे का? गाणं असं नाही जमत. गाणं सुद्धा मन लावून ऐकावं लागते. गाण्यातला सुद्धा सार घ्यावा लागतो. गाण्यातली सुद्धा जे गाभा आहे ते घ्यावा लागतो. आणि म्हणून कुठलीही गोष्ट घेण्यासाठी आपण तयार झालं पाहिजे. आणि म्हणून ते मन आपल्यामध्ये तयार होणं गरजेचं आहे. त्या मनाशिवाय दुसरं काहीच नाही. तर त्या मनाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि म्हणून मनावर भगवान बुद्धाची संपूर्ण शिकवण आधारलेली आहे. अख्खं संपूर्ण जीवन भगवान बुद्धाने धम्मपद सांगितलं, त्रिपिटक सांगितलं. जेवढे भगवान बुद्धानं लहान मोठे दीर्घ स्वरूपामध्ये जेवढे काही प्रवचन सुत्त सांगितले त्या सगळ्यांचा सार एकच आहे, ते म्हणजे मन. त्या सगळ्यांची मूळ शिकवण म्हणजे मनच आहे. मनाला जोपर्यंत तुम्ही एकाग्र करत नाही, मनाला जोपर्यंत निर्मळ करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठलाही लाभ होणार नाही. बुद्धानं साध्या भाषेत सांगितलं, सब्ब पापस अकरणं कुशल सौपसंपदा सचित परियो दपनं एतं बुद्धान शासनं. अहो, तुम्हाला कुशल कर्म करायचे असतील, सब्ब पापस अकरणं, वाईट कुठल्याही प्रकारचं काम न करणे, ही भावना कुठे येणार आहे? बळबळ येत नाही, कुणाचं पाहून येत नाही, कुणाला पाहून येणार नाही. ती दुसरे धम्म मन लावून ऐकायलेत, मी बी ऐकतो असं होत नाही. ते मनात यावं लागतं. सचित
सब पापस्सा करणं कुशलस्य उपसंपदा, कुशल कर्म करा, संपूर्ण काया वाचा मनाने कुशल जीवन जगा, ही भावना सुद्धा मनातूनच येते, दुसऱ्याकडून येत नाही. सचित्त पर्योदपनं, चित्ताला निर्मळ शुद्ध विशोक अशा पद्धतीचं बनवा, एवढं प्रसन्न एवढं शुद्ध बनवा, संयमी बनवा. हीच भगवान बुद्धाची शिकवण आहे. आणि भगवान बुद्धाचा शिकवणीचा बेसच मन आहे. ज्याच्याकडे मन नाही त्याच्याकडे कुठल्याच गोष्टी नाहीत. ज्याच्याकडे मन आहे त्याला जिवंत समजलंय. ज्याच्याकडे मन आहे तो जिवंत आहे. आणि जिवंत असणं म्हणजे नेमकं काय, तर जो जागृत आहे तो जिवंत आहे. आणि मग तुम्ही आपल्या या जीवनामध्ये जागृत होणं गरजेचं आहे. जीवन म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. जीवन म्हणजे एक कोडं आहे, सोडवाल तितकं थोडं आहे. बरोबर. जीवन म्हणजे खेळ नाही. जरी मायबापाकडून जरी मिळत असेल, आपल्या आई वडिलांकडून जरी ते मिळाला असेल, तरी पण तो खेळ नाही. जीवन म्हणजे खेळ नाही. जीवन हे एवढं मोठं कोड आहे, त्या कोड्याला सोडवणं आवश्यक आहे. आणि कोड काय आहे, तर ते जीवनाचं माझं तुमचं दुःख आहे, तुमची माझी निराशा आहे, तुमचा माझा खेद आहे, तुमचं माझं जे काही अंतकरणामध्ये जे जड होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला सोडणं हे जीवनाचं खरं उद्दिष्ट आहे. आणि मग भगवान बुद्धाची शिकवणूक दुःख मुक्तीसाठी आहे. आणि मग दुःख मुक्ती सुद्धा मनात आहे. मनातच दुःख मुक्ती आहे, बाहेर दुःख मुक्ती नाही. एक माणूस निघाला दुःख मुक्त होण्यासाठी झाडाला वंदन करायला, एक माणूस निघाला दुःख मुक्त होण्यासाठी दगडाला वंदन करायला, एक माणूस निघाला दूध तूप हे सगळं एकदम उघडायला निघाला, सांडवायला निघाला. एक माणूस निघाला दुःख मुक्त होण्यासाठी उघडे राहायला, एक माणूस निघाला दुःख मुक्त होण्यासाठी संपूर्ण जटा धारण करून राहू लागला, एक माणूस सगळे अंगाला वल्कल धारण करून राहू लागला, एक माणूस सगळे चिखल फासून राहू लागला. तुम्ही आता बघितलं ना, कुणाच्या धर्मावर आपली टीका नाही, पण दुःख स्वर्ग प्राप्त करण्यासाठी संपूर्ण वाईट सगळं मलिन धुवून देण्यासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावर केवढे मोठे माणसं, केवढे मोठे साधू संत, कितीतरी पद्धतीनं किती 40 करोड लोकांचा आकडा त्या ठिकाणी सांगितलाय कुंभमेळ्यामध्ये. आणि लोक पाप धुण्यासाठी, लोक स्वर्ग प्राप्ती करण्यासाठी, लोकांची दुःख मुक्ती होण्यासाठी लोक तिथं फक्त आणि फक्त पाण्यात आंघोळ करायला चाललेले आहेत. मग तिथं सगळ्याच प्रकारचे लोक आलेत, सगळ्याच प्रकारचे लोक. असं त्यांनी सांगितलंय की 144 वर्षानंतर तो महाकुंभ झालेला आहे. आणि त्या महाकुंभामध्ये स्नान करणं हे गरजेचं आहे. धम्माची आंघोळ करा, धम्माचं स्नान करा, धम्माचं जल आपल्या अंगावर येऊ द्या, धम्माची प्रज्ञा तुमच्यामध्ये जागृत होऊ द्या. तुम्हाला या सगळ्या कोणत्याच गोष्टीची गरज पडणार नाही, तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही. आणि तुम्हाला या जगामध्ये दुःख मुक्त जर व्हायचं असेल तर दुःख मुक्ती होण्यासाठी जे लागणारं जे ज्ञान आहे ते धम्मात मिळणार आहे. आणि ते धम्म सुद्धा आपल्या मनातून शिकणं आवश्यक आहे. नाही तर वर तुम्हाला आम्ही एका माणसाला आम्ही सांगितलं, बघा आम्ही शिकलो सगळे भंतेजी लोक, आम्ही त्याला ज्ञान प्राप्त करायचे म्हणून डोक्याचं मुंडन करा, याला ज्ञान प्राप्त करायचं म्हणून शिवर घाला, याला ज्ञान प्राप्त करायचे म्हणून असं करा तसं करा, असं काही होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला एकमेव सूत्र आहे तुमचं फॉर्म्युला. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही धम्म परिषदेला जा, कुठल्याही भंतेचं प्रवचन ऐका, कुठलीही गाथा ऐका, कुठलेही सूत्र ऐका, कुठलेही ध्यान करा, हे सगळं मनावरच आहे, बाकी कशावरच नाही. पटतंय का तुम्हाला? पटतंय ना? मग पटतंय तर मग तुमच्या जीवनामध्ये का उतरत नाही? ते उतरलं पाहिजे का नाही? चांगलं बोलावं हे पटतंय का नाही तुम्हाला? कुणाला वाटतंय चांगलं बोलावं? सांगा, हात वर करा. एवढ्याच लोकांना चांगलं बोलावं वाटतंय का? एवढ्याच लोकांना चांगलं बोलावं, बाकीच्या लोकांना बडबड करावं वाटते का? शिव्या द्यायचं आवडते का? घाण बोलायचं आवडते का?
मूर्खासारखं बोलायचं आवडतंय का? म्हणजे सगळ्यांना चांगलं बोलायला आवडतंय. एका व्यक्तीला मी विचारलं तुला काय आवडतंय, ते म्हणला मला चांगले कपडे घालायला आवडतात. वा, छान. तुला काय आवडतंय? मला चांगल्या घरात राहावं वाटतंय. छान. मला चांगली गाडी पाहिजे, मला चांगला मोबाईल पाहिजे, पुन्हा मला चांगलं चांगलं खावं वाटतंय म्हणे. बघा, जेवढं ब्रँडेड आहे, जेवढं चांगलं आहे, तेवढं खाणे, घालणे, लेणे, ठेवणे सगळं. फक्त चांगलं बोलायचं नाही, चांगलं वागायचं नाही आणि चांगलं विचार ठेवायचं नाही. बाकी सगळं चांगलं पाहिजे. चांगलं बोलायचं नाही, चांगलं वागायचं नाही आणि चांगले विचार ठेवायचे नाही. बाकी सगळे कपडे पाहिजे चांगले, घर चांगलं पाहिजे, ऐक ना, सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजे. किंबहुना माझा नवरा चांगला पाहिजे, बायको म्हणते. बायकोला जर नवऱ्याला जर विचारलं तर ती म्हणते माझी बायको चांगली पाहिजे. सासूला विचारलं तर सासू म्हणते माझी सून चांगली पाहिजे. सुनाला विचारलं तर सासू मला चांगली पाहिजे म्हणते. एवढंच नाही तर जगातले तुमचे सगळे शेजारी तर म्हणते चांगला शेजारी पाहिजे मला, ऐक ना, साथीदार चांगला पाहिजे म्हणतात. आणि म्हणून चांगलं हे सगळं चांगलं चांगलं पाहिजे, पण ती सुरुवात मात्र माझ्यापासून नाही. आणि म्हणून चांगलं बोलणं, चांगलं विचार करणं आणि चांगलं वागणं, याला जेव्हा तुमचं मन तयार होईल तेव्हाच तुमच्यामध्ये बदल होतील, तेव्हाच तुमच्यामध्ये अनाथपिंड, तेव्हाच तुमच्यामध्ये विशाखा उत्पन्न होईल, अन्यथा होणार नाही. तुम्ही लोकांना पाहून जर दान देत असाल तर त्याचा लाभ किंचित असेल, पण जेव्हा तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये जेव्हा तो शुद्ध भाव जागृत होऊन तुम्ही दान देत असाल तेव्हा ते दान तुमच्यासाठी लाभदायी असेल. तुमच्या जीवनामध्ये ते सत्कर्म असेल, तुमच्या सद्गतीसाठी ते अत्यंत लाभदायी ठरेल. कधी? जेव्हा तुम्हाला त्याचं महत्व कळेल, जेव्हा तुमच्या चित्तामध्ये शुद्ध भावना निर्माण होईल तेव्हाच त्या गोष्टी कळतील, अन्यथा कळणार नाही. आणि म्हणून या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तेव्हा आपण सगळेच, मी खरं म्हणलं तर आज तब्बल 8 ते 10 वर्षानंतर मी आपल्या या लहान लोणला आलो. कारण यापूर्वी म्हणजे फार म्हणते आलोच नाही मी इकडे. एकदा जे लातूरला गेलो ते तिकडेच कामाला लागलो. तर आज मला बुद्ध म्हणजे म्हणते सुभूती यांनी 2-3 वेळेस विनंती केल्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांना भेटून आनंद झाला. लोक बदलावेत, लोकात परिवर्तन व्हावं, लोकांचे मन चांगले व्हावेत, लोक आचरणशील बनावेत, लोक गुणवान त्यागी बनावेत, लोक ध्यानी बनावेत, हाच धम्माचा उद्देश आहे. बाकी दुसरा तिसरा काही नाही. आणि म्हणून आपण दरवर्षी हेच आपलं चिंतन असावं, याच्यासाठीच आपण प्रयत्नशील असावेत, अशीच एक भावना ठेवून आपल्या सर्वांच्या प्रती अनंत अशी मंगल मैत्री प्रकाशित करतो.